गाईज वेलकम टू द न्यू व्लॉग. तर हा पाऊस बघा थांबायचं नावच घेत नाहीये. लगातार पडतोय, लगातार काहीही थांबायचं नाव नाही घेत आहे. आणि अंधार झालाय पूर्ण घरामध्ये. हे बघा असं वाटतं संध्याकाळ झाली आहे. आणि हे बघा सुन्नू बघा, सुन्नू बघा काय करतं सुन्नू. मी जरा इथे काम करत होते आणि माझी अजून अंघोळ झालेली नाही आहे, मी अशीच आहे. कारण की आमचा विचार चालू होता की पावसामध्ये भिजायला जाऊया, पण आता इतक्या जोरात येतोय की मग कॅन्सल केला प्लॅन. म्हणून मी अंघोळ नाही केली अजून. मी विचार केला की पावसातून मग मी अंघोळ करेल, पण नाही केलं की आजारी वगैरे पडेल. आणि बाबूला कोण बघणार, मग त्याला रेनकोट घालून जायचं विचार चालू होता, पण नंतर आम्ही कॅन्सल केला आहे ना सनू. कॅन्सल केला ना. तुला जायचं आहे खाली? नको ना, नको. आता या एवढ्या पावसामध्ये काहीच म्हणजे काहीच चालत नाही ना. ब्लिंकिट भाज्या मागवण्यासाठी ना झोमॅटो चालत आहे आणि ना खाली जाऊ शकतो, कारण इतकं पाणी भरलं आहे, इतकं पाणी भरलं आहे. सकाळी मॉर्निंगला सागर खाली गेला होता, ते तर मॉर्निंगला होता आणि मॉर्निंगपासून कंटिन्यू चालूच आहे पाऊस. तर अजून किती झाला असेल गॉड नोज. तसं पण आज सांगितलं होतं की पाऊस पडणार आहे, रेड अलर्ट दिलेला आहे. तर त्याच्यामुळे आता घरीच आहोत मी तर घरीच असते. माझं वर्क फ्रॉम होम काम चालू असतं. सागर पण घरी आहे, कारण की ऑफकोर्स ट्रेन ज्या आहेत त्या आज बंद आहेत. वसईच्या पुढे ट्रेनच नाही आहे, त्याच्यामुळे मग सागरचं पण आज घरीच काम चालू आहे त्याचं. तर सध्या तो आतमध्ये आहे, माहिती नाही काय करतोय. माझं इथे काम चालू होतं. आणि हा बघा कसा बघतोय मध्ये मध्ये. काय वीर, कुठे चालला? एवढ्या अंधारामध्ये तू काय करतोयस? एवढ्या अंधारात तू काय करतोयस? आवाज येत नाही तुझा. एवढी मॅगी त्याला नको देऊ मॅगी. बाहेर पाऊस चालू आहे आणि इथे आमचं गरम गरम मॅगी बनवणं चालू आहे. इथे कामं पण चालू आहेत. आता मशीन लावले, कपडे काही सुकायचं नाव घेत नाही आहेत, तर तरी पण धुवावं तर लागणारच. हॉलमध्ये पण पूर्ण अंधार साठला आहे. पाऊस बघा यार, पाऊस विथ वारा, पाऊस विथ वारा चालू आहे. खूप छान वाटतंय. खाली सगळे भिजतायत. माय गॉड, हे बघा आमच्या इथे खाली भिजतायत सगळेजण. माझं पण मन करते खाली जायचं. हे बघा काही लोक रेनकोट घालून आलेत. माझ्या फोनवर पण पाणी पडतंय. मस्त वाटतं यार, भारीच वाटतं एकदम. पावसासोबत हवा पण येते, त्याच्यामुळे अजूनच थंडी वाजते. गाईस मॅगी झाली आहे आणि खूप छान अशी टेस्टी दिसते बघायला. वरून टमॅटो पण ॲड केलेत. आणि ही रेसिपी ह्या साहेबांची आहे. मी टमॅटो वगैरे ॲड नाही करत, कारण ते मला नाही आवडत. ह्याला आवडतं त्याच्यामुळे तो टाकतो आणि त्याच्यामुळे मलाही खावं लागतं ते. बट टेस्टी झालं आहे. त्याला आंबटपणा पाहिजे त्याच्यामुळे त्याने टाकलं आहे. पण ह्याच्यामध्ये ना ऑरिगॅनो आणि चीज टाकलं ना मस्त. ते हल्लेली बघायला स्टार्ट केलं. 1 hour later. गाईज जस्ट फ्रेशन अप झाली आहे मी. आणि आमचा पसारा बघा, इथे 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 तिथे बघा. सागर काम करतोय त्याचं. आणि बाबूने इथे सगळी खेळणी काढले. राईट हँडमध्ये पकड. वेर इज युअर राईट हँड? वेर इज युअर राईट हँड? हां हे घे. हां मी ए ली. ए त्याला येत नाही, जस्ट ट्राय करते. ली ए. ए
खाली बघ काय आहे हा काय बघा काय चाललंय. ती ट्रेन बनवली नानी आता ट्रेन चालवच नो. अभि ही राहिली गाडी, ही गाडी राहिली आहे बघ. हा लाव माझी शुनराय. ओके आता चालव. झुझुक 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 झुझुक. हाय अय्या व्हेरी गुड. A few moments later. तर गाईज बरेच दिवसांपासून भजी बनवायची होती. एवढा मस्त पाऊस पडतोय बाहेर, पण अजून एकदाही आम्ही भजी बनवली नव्हती. तर आज मी ठरवलं होतं की काहीही करून आज भजी बनवणारच. सो मी ना चण्याची डाळ भिजत घातली. चण्याच्या डाळीचं मी आज भजी बनवणार आहे. तर इथे बघा भिजत घातली होती, मस्त अशी भिजली आहे छान पाण्यात. इथे सगळं इन्ग्रेडियंट्स घेतले त्याच्यामध्ये टाकण्यासाठी. फक्त आहे ना आमच्याकडे कोरिएंडर नाही आहे आणि सगळं बंद आहे पावसामुळे. झोमॅटो चालत नाही, झोमॅटो तर नाहीच चालत आहे. ब्लिंकिट चालत नाही, झेप्टो चालत नाही आहे आणि फ्लिपकार्ट पण चालत नाही आहे, कारण की खूप पावसाने सगळीकडे पाणी भरलं आहे. तर बिना कोथिंबीरचंच भजी बनवावी लागणार आहे. तर ठीक आहे, तर आता मी बनवायला घेते क्विक आणि मी कशी बनवते ते दाखवते तुम्हाला. तर टाकते मी पहिला लसूण च्या पाकळ्या, मिरची, अद्रक, कांदा, तर आपली डाळ टाकू. तुम्हाला पूजाने दाखवलं असेल की पूजा काय बनवते. सुरेन ती आता बनवते भजी. मीठ टाकते आता मी. मीठ टाकलं नाही तर थोडंसं मीठ ॲड करते. हां तिने ऑलरेडी सर्व मिक्स केलं आहे आणि मीठ राहिलं होतं तर ती मीठ टाकते. परत ती मिक्सरला लावेल आणि जे झालं की मग मी खायला रेडी आहे. ती कधी बनवते असं आलं मला. जास्त भूक लागली पण गरम गरम भजी खायची पावसात वेगळीच लागते है ना. मदत करायला तर नको. मदत कशाला करायची, बायको घरी असताना मदत करायची काही गरज नाही. घरी आहेस ना? अरे हो मग मी काय ते काम करत होतो ना वर्क फ्रॉम होम. तुझं काय वर्क फ्रॉम होम एव्हरी डे असतं ना त्यासाठी. सो लेट्स सी बघू आता ती कशी बनवते. ना मस्त असं मिश्रण बनवलंय. तुम्हाला हे ना थोडंसं असं दिसत असेल कारण की आमच्याकडे कोथिंबीर नाही, त्याच्यामुळे समजून घ्या. नको त्याच्यामध्ये मसाले नाही टाकत. अगं लाल मसाल्याने थोडे तिखट टाकून फ्लेवर येईल त्यामध्ये. असं वाटेल ते. ट्राय कर तू ना. एडा आहे का? अरे ट्राय कर काहीतरी नवीन युनिक. माझ्याकडे ज्याला जेवणाचं काही माहिती नसतं ना ते लोक अशी कारणं देतात. हे Yes. टाक ते टाक असे सजेशन देतात. सॉरी मी सोड- इथे तापायला ठेवलंय आणि आता पहिलं आहे ना प्री प्लॅनिंग करायचं असतं, तयारी करायची असतं आपल्याला. भजी कशामध्ये काढून ठेवायची. तळाला आले साहेब आणि इथे तळण्यासाठी ना चमचा घेतलाय ना झारा घेतलाय. कशात टाकणार ते टाकला घेतला. का 2 मिनिटं 5 मिनिटं लागतात ना ते फ्राय व्हायला. तू आधी चमचा काढ तिथून आणि मी तुला आता देते काय काढायचा वेट. कोणता चमचा झाला जरा कुठे. तिकडे आहे रे, तिकडे तिकडे. तर इथे सागरने ना भजी द्यायला घेतले. तेल आपलं तापलंय. तो पोरं लांब कुठे गेला? हा तो बाहेर गेला बाहेर. तो हिला मी शिकवलं बनवायचं. बघू तोंड. सगळं काय मी टाकलं इन्ग्रेडियंट्स वगैरे आणि आम्ही फक्त तेलामध्ये सोडायला आलोय आणि मी शिकवलं. प्लेटली घ्यायला पाहिजे. मध्ये टाकत एक मध्ये मध्ये. कितीवर ठेवावं ती तेल येते बस झालं. छोटी गाडी आहे. आम्ही मोठी गाडी आहे आमच्याकडे पण ही ठीक वाटते ही ना. हां, थोडं घ्या आम्हाला थोडंच हवं आहे ना. थोड्या एवढी बस झाली ना. कशाला मोठी पाहिजे तुला. सुन्नूचं बघा काय चाललंय. सुन्नूचं शिवनूचं काय चाललंय म्हणजे. मला बाहेर घेऊन आलाय. काय पाहिजे हवी तुला. तिथे थांबू मी. कुठे इकडे बसू मी इकडे. तो इकडे खात बसलाय.
तर टी व्ही त्यांनी लावलेला काय झालं काय माहिती टीव्हीला. अभि काय झालं टीव्हीला? बंद झाला. त्याचं बघू काय चाललंय. पूजाची तर भजी फ्राय झाली पण. ओ माय गॉड. फास्ट गॅसवर केला ना. सोडतो ना बाया. तू का हात भरवला? तू तर फ्राय करत होते. सो इकडे झाले पूजाने काढलेत तर त्यातला मी एक अविरला देतो आणि एक मी पहिला खातो. तू खा मग त्याला ते गरम आहे का तिखट आहे का. खूप छान सुटला यार. बाय एक नंबर झालेत. काही आता पूजाने अविरसाठी ना डिश बनवली तर ती मी आता अविरला देतो. अविर घ्या. खातो ना तू. सिट डाऊन. बसा इकडे वर बसा. भजी खावा. ते चष्मा काढ. सो गाईज आमची आता भजी ते रेडी आहे विथ सॉस विथ टी. ब्लॅक टी. आणि इथे पूजा टेस्ट करते. विथ सॉस. वा मस्त. मस्त झालं आहे. इकडे अविरला पण दिलं. अविरने फिनिश केलं आहे ना. अविर तुला आवडलं? त्याला आवडलं आहे. आता मी पण खातो. आणि पूजाच्या ते तुटून पडले लगेच. मस्त झालं यार. कोथिंबीर असते ना. कोथिंबीर असते तर अजून छान टेस्ट आली. 1 hour later. गाईज सगळं फ्रेशनअप वगैरे झालं आणि आम्ही बसलो आहे. तुम्हाला अंदाज दिसत असेल कारण आम्ही इथे आमच्या लग्नाची सीडी बघतोय. हे बघा. तर गाईज असेच मी थोडेफार क्लिप्स ॲड करते आणि तुम्ही लास्टला ते बघाच आणि इथेच मी हा ब्लॉग एंड करते. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय. टेक केअर.